मित्रांनो, एमजेपी आणि एमएमआरडीए रिझल्टची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी खूप मोठी अपडेट आहे. रिझल्ट लागण्याआधीच तुम्ही ही माहिती पाहिली नाही तर रिझल्ट लागल्यानंतर तुमच्याकडून मोठी चूक होऊ शकते. नमस्कार मित्रांनो, मी रवी आणि तुम्ही पाहत आहात रवीज करिअर अड्डा. मित्रांनो, एमजेपी आणि एमएमआरडीए भरतीची परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे लक्ष आता रिझल्ट, मेरिट लिस्ट आणि कट ऑफकडे लागले. सगळ्यात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. रिझल्ट लागला की फक्त नाव चेक करून थांबायचं नाही. कारण रिझल्ट पीडीएफमध्ये तुमचा रोल नंबर, कॅटेगरी, मार्क्स, मेरिट पोझिशन किंवा शॉर्टलिस्टेड स्टेटस यापैकी कोणती माहिती दिली जाते हे नीट तपासणे खूप गरजेचे असते. रिझल्ट ऑफिशियल वेबसाईटवर रिझल्ट पीडीएफ, मेरिट लिस्ट, सिलेक्टेड कॅन्डिडेट्स लिस्ट किंवा शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स लिस्ट या नावाने अपलोड होऊ शकतो. त्यामुळे रिझल्ट चेक करताना वेबसाईटवरील रिक्रुटमेंट, नोटीस, करिअर किंवा रिझल्ट सेक्शन नीट पहा. पीडीएफ डाउनलोड केल्यानंतर मोबाईलवर सर्च ऑप्शन वापरून तुमचा रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर सर्च करा. लॅपटॉपवर असाल तर कंट्रोल एफ करून रोल नंबर टाका. आता इथेच अनेक उमेदवार चूक करतात. रिझल्टमध्ये नाव आलं किंवा मार्क्स दिसले की लगेच सिलेक्शन झालं असं समजू नका. फायनल सिलेक्शन हा कॅटेगरी वाईज कट ऑफ, अवेलेबल वेकन्सीज, डॉक्युमेंट्स आणि ऑफिशियल नोटीसवर डिपेंड करू शकतो. म्हणून रिझल्ट लागण्याआधीच तुमचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. ॲप्लिकेशन प्रिंट, हॉल तिकीट, आधार कार्ड, एज्युकेशनल डॉक्युमेंट्स, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रीमी लेयर, डोमिसाईल, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, फोटो आणि सिग्नेचर हे सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवा. कारण रिझल्ट लागल्यानंतर डिपार्टमेंटकडून पुढील नोटीस कधीही येऊ शकते आणि त्यावेळी डॉक्युमेंट शोधायला वेळ मिळेलच असं नाही. एक इम्पॉर्टंट नोट: कोणतीही फायनल डेट, कट ऑफ किंवा फायनल सिलेक्शन लिस्ट ऑफिशियल नोटीसशिवाय कन्फर्म समजू नका. व्हॉट्सॲपवर येणाऱ्या फेक पीडीएफ किंवा एडिटेड लिस्टवर विश्वास ठेवू नका. तुम्ही एमजेपी किंवा एमएमआरडीए रिझल्टची वाट पाहत असाल तर कमेंटमध्ये तुमची पोस्ट नक्की सांगा. अशाच रिझल्ट, मेरिट लिस्ट, कट ऑफ, डीव्ही आणि गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी रवीज करिअर अड्डाला सबस्क्राईब करा. फॉर्म फिलिंग किंवा डॉक्युमेंट रिलेटेड मदतीसाठी कॉन्टॅक्ट करा.